बोल. चला, गुड मॉर्निंग. सो आज आहे डे 3. आम्ही इथून काकीनाडा टू विशाखापट्टणम चाललो. सो इन बिटवीन मँग्रोव सफारी कोरिंगा मँग्रोव सफारी आहे. सो तिथे आम्ही जाणार आहोत, तिथे व्हिजिट करू आणि ते पण तुम्हाला दाखवू. सो चलो, टिल देन गुड बाय. ओके, सो चेकआउट केलं आम्ही आता. काकीनाडा टू विशाखापट्टणम चाललो आहे. टोटल डिस्टन्स आहे 175 किलोमीटर, साधारणतः 4 तास लागतील. सो मध्ये एक मॉरिंगो सफारी म्हणून, बोट सफारी म्हणून आहे. सो तिथे चाललो आहे आता. स्ट्रेट जायचंय. 21 मिनिट 11 किलोमीटर आहे. ट्रॅव्हल विथ राष्ट्रपाल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत कोरिंगा बोटिंग सफारी येथे. वेळ आहे 21 मिनिट आणि त्याचे किलोमीटर आहेत 11. स्टे ट्यून. बाय बाय. सो ही आहे एंट्री कोरिंगा फॉरेस्टला जाण्यासाठीची. चलो, लेट्स गो. मस्त व्ह्यू आहे, खूप छान. वाव. यहाँ पे सब शांति शांति है. काय आहे ना, मे बी फिशिंग साठी वगैरे हे केलेलं असेल. हो का? म्हणजे अरे. त्याची शेती असते ना फिशची. हो का? मस्त. हा, ऍक्च्युली मला वाटतं फिशिंगचे हेच आहे, फिशिंग शेती. कारण की इकडे पण असंच हे आहे. आणि ते पंप लावले ते सर्क्युलेट होण्यासाठी. लेफ्ट घे आता. मेन गेट पासून स्ट्रेट आणि त्याच्यानंतर एंड वाला लेफ्ट. ओके, कोरिंगा वाईल्ड लाईफ रेंज. अरे, बंद आहे का? ओपन करतील की? अच्छा, तिकीट आहे. पार्किंग अंडी. अरे कितना? 60 ऑनलाइन है. ये टाइम का मतलब 9 to 6 टाइम क्या होता है इसका? 9 बजे से. 9 बजे से. 9 candy. हाँ. 9 నుంచి 5 ओके 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 5 वाजेपर्यंत. ओके. सो वहाँ पे जाके वो बोटिंग का टिकट वगैरह लेना पड़ता है क्या? बोटिंग एंट्रेंस. ओके, चलो का. थैंक यू मॅडम. अंको एन्जॉयिंग ना बाळा? हो. पैसा वसूल का कसं? ग्रेट. तर आता इथून चाललो आतमध्ये. तिकीट काउंटर वगैरे, तिकीट्स वगैरे काढतो अँड देन अपडेट्स देतो तुम्हाला पुढचे. तर आता तिकीट वगैरे काढलं. 3 persons 150 रुपीज. ओके, सो इथून आले तर इथे बोर्ड दिसेल तुम्हाला. सो इथून पुढे चालेल.
मागच्या वेळेला आपण हे केलं होतं राष्ट्रपती काय या ह्याच्यातून बोटिंग केलं होतं. हा इथून वॉक करतो, इथून आपण वॉक करतोय. तुम्ही बघू शकता आम्ही आलोय कोरिंगा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये. हे जे आहे हे भारतातील सगळ्यात मोठं तिसरं मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. ॲक्च्युली मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये बोटिंग मोठ्या प्रमाणात होती बऱ्याच ठिकाणी, पण इथे यांनी हा जो वॉकवे केला आहे लाकडाचा, हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. सो छान वाटते इथून चालायला. हा हे बघ इथं बोटिंग पॉईंट लिहिले या साईडला. येस. इथे आपण मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आहे हे खूप जवळून बघू शकतोय. इथे आपण बसूही शकतो. नाही आपण या बोर्डवर बसू शकतो ना. जवळजवळ एक 15-20 मिनिटाचा हा वॉक आहे. आतापर्यंत आम्ही 15 मिनिट झालं चालतोय. पुढे अजून किती चालायचे माहित नाही. बोटीचा आवाज तर येतोय आणि गर्दी नाहीये आज इथे. सो एकदम हा निवांत चाललोय. ओके, सो फायनली वी रीच ॲट बोटिंग पॉईंट. 2 मिनटात बोटिंग पॉईंटला आता जाऊया. ओके, सो इथे आलो आहे आपण आता. आणि इथे आल्यावर बोटिंगमध्ये मिनिमम ज़्यादा से ज़्यादा 12 पीपल ना. ओके, ओनली 12 लोक अलाउड असतात. सो आत्ता 9च लोक आहेत आमच्याकडे इथं. सो ते म्हटलं की 9 लोक आहेत, सो तुम्ही शेअरिंगमध्ये जाऊ शकता. हां सर, काय बोल रहे थे? बे ऑफ बेंगल 3 किलोमीटर मिळतो तकलिकी. ओके ओके. आपण 5 किलोमीटर असतो. हां 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. Which river? कोरिंगा river. क्वारिंगा लेबर, तुलियाबागा लेबर, तुलियाबागा लेबर तुलियाबागा river. लेबर. ओके. ही तुलियाबागा रिव्हर जी आहे हा. ती पुढे 5 किलोमीटर वरती बे ऑफ बेंगॉलला मीट करते. तर ओके. त्या पॉइंट पर्यंत आपण हे जाऊन येणार. हो हो. ఈ అమావాస పౌర్ణ టైంలో 2 feet వాటర్ వస్తుంది ఫారెస్ట్ మ్యాంగ్రూవ్ అంతా కూడా. ओके, म्हणजे 2 feet వాటర్ మ్యాంగ్రూవ్ इनसाइड मँग्रोव्ह. మ్యాంగ్రూవ్ इथे अमावस्या पौर्णिमेला 2 फीट वॉटर असते. अरे बा. 2 feet वाटर. हो ग्रेट. चला जाऊया. थँक्यू. हे घे हे घे. सो फायनली बोट मूविंग.
बोट असल्यामुळे जाता येत नाही कुठं? पुढे रे. हा. आता टर्न केलं ना आपण. हां हा. तर ही नदी तिथे पुढे, ही तुल्यभागा नदी हां. पुढे समुद्राला मिळते, बे ऑफ बेंगॉल, हो का? बंगालचा उपसागर. हा. ओके, सो झाले आमची बोट टूर. आलो आम्ही इथे. आत्ता गर्दी झाली बघा. याच्या आधी बिलकुल गर्दी नव्हती. मस्तपैकी सेपरेट बोटिंग झाली आमची. नाव लॉट ऑफ पीपल आर कमिंग. हो, झालं आहे आमचं बोटिंग. सो चला जाऊया आता. ओके, सो इथे एक गेम झोन आहे. बघू, अंकिता म्हटले ट्राय करायचं मला. सो चला. सो आता आम्ही विजिट करून आलो कोरिंगा वाईल्ड लाईफ सेंच्युरीला. आणि आता निघालोय विशाखापट्टणमला. टोटल किलोमीटर आहे इथून 183. 183 का? 4 तास लागणार आहेत. म्हणजे 4 वाजेपर्यंत पोहोचतोय असं ॲज पर गुगल आहे, पण आम्ही पोहोचणार 6 वाजता. का? टाइमपास मध्ये मध्ये टाइम आपला 8 पण वाजू शकतात. आपल्यासाठी डेस्टिनेशन महत्त्वाचं नसतं बघा, यु नो. नाही. येस, ट्रॅव्हलिंग इज इम्पॉर्टंट फॉर रोड ट्रिप. येस. सो चला.
रस्त्यात बघू आता कुठेतरी चांगली झाडाखाली मस्त सावलीची जागा भेटली तर जे सकाळी डबा बनवलाय तो खाता येईल. त्याचं सार्थक होईल, खायला भेटेल आम्हाला निवांत. निवांत खाता येईल. नाही ॲक्च्युली इकडे नाही भेटत आपल्यासारखे चपाती रोटी काही. भात अनलिमिटेड भेटतो. येस. ते थाळीचं पण, काय म्हणतात ते तो काल कुठली थाळी? ते नाही का आपल्याकडे कसं नाही तर कुठले पण थाळी घेतली तरी राईस अनलिमिटेडच आहे इथे. पण राईस किती खाणार ना. सो कालची भाजी लय भारी होती रा. कोणती कोणती? ती चिकनची. अच्छा रात्री घेतलेली. आई शपथ काय टेस्ट होती. ऑसम. व्हेरी स्पायसी. यांना रासकला माइंडेड. इट वॉज माइंडेड. असं म्हणजे ना घराच्या शेजारी आपल्याकडे कशी शेत असतात तसं इथं शेत नाही, तिथं पाणी आहे. हा हा टी कॉफी. राजामुंद्री विशाखापट्टणम. टी कॉफी नको, आता आपण जेवण करू. ठीक आहे. ओके. सो आपण आता कुठल्या रोडला आलो? पिठापुरम काकीनाडा रोडचा NH 216 वरती. चला या जेवायला. या म्हणजे अख्ख्या विशाखापट्टणम काकीनाडा, हैदराबाद टू काकीनाडा, काकीनाडा टू विशाखापट्टणम एकही असं झाड दिसणार नाही तुम्हाला. एकही असं झाड दिसणार नाही की जिथे तुम्ही बसून जेवू शकाल. अजिबात काही हे नाही आहे म्हणजे. हां सो ठीक आहे. आता भूक लागली, जेवतो मी. या तुम्ही पण जेवायला. आमच्या अंकिताने स्मिताने सकाळी मस्त मी बनवलं भाजी भाकर. सो हे आहे खाजा. हा एक शुगर पासून बनलेला असतो आणि एक गुळाचा पण असतो आणि शुगर फ्री पण असतो. पण तो आम्ही घेतला नाही. आम्ही फक्त टेस्टसाठी गुळाचा आणि साखरेचा घेतला. आणि हे तांदळाच्या पिठापासून बनलेलं असतं. ॲक्च्युली हे खूप पातळ असतं. ह्याच्यात 3-4 लेयर्स असतात असे. आणि याच्या आतमध्ये सारण भरलेलं असतं. त्याच्यात हे आम्ही ड्रायफ्रूट्सवालं घेतलेले. हे ड्रायफ्रूटचं सारण आहे याच्यामध्ये. हां असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. तिथे 2 अवेलेबल होते. एक पुरणवालं होतं आणि एक ड्रायफ्रूट्सवालं होतं. सो आम्ही हे ड्रायफ्रूट्सवालं घेतलं. याचं नाव माझ्या लक्षात नाही, पण हे पण आंध्र प्रदेशचं काकीनाडाचं फेमस आहे फूड आहे, स्वीट आहे. सो आता टेस्ट करून बघ अंकिता, नाही तर राष्ट्रपाल डप्पा तू बघ. कमी बघू. हां चालेल. थांबा थांबा एक मिनिट. रे हां टेस्ट कर स्मिता. गुळाचं चांगलं लागते. काल साखरेची टेस्ट केली होती. हो का अंकिता? हे उलट टेस्टी लागतंय ब्रो. हो का? साखरेचं एवढं टेस्टी नाही लागत. काय नाही मग आता बेल्लम खाजा. बेल्लम खाजा म्हणतात. हां हां बेल्लम खाजा. आणि हे शुगर बेलम खाजा आणि हा शुगर खाजा. आणि मी खाजा कधी? नाही तू खाजा, तू नाही, तुम्ही बाशा. आता हे संपण्याच्या आधी तुम्ही बाशा. भाऊ मी पण ट्राय करतो. चलो बाय. जेवण झालेलं आहे येस येस. आणि पोट भरून जेवण झालं. स्वीट खाल्लं मस्त. जेवणाच्या नंतर. काकीनाडा स्पेशल. भारी होता. हां असं वाटतं आणखी 2 घ्यायला पाहिजे होतं. हां आणि बरं झालं आपण सकाळी बनवलं. मग नाहीतर इकडं जेवायला आपल्यासारखे असे हॉटेल्स वगैरे नाही आहेत हायवेला जास्त. मे बी असेल की रोड नवीन झाल्यामुळं पण अजून डेव्हलपमेंट नसेल झाली रोड साईडला, असं पण असेल. पण वांदे आहेत खाण्यापिण्याचे. सो आपलं बनवलेलंच बरं पडतं.
आता निघालो आम्ही टुवर्ड्स विशाखापट्टणम. अजून 3 तास. विशाखापट्टणम स्ट्रेट 136 किलोमीटर. राजामुंद्री 61. राजामुंद्रीवरूनच आपण आलो इकडे. जो गोदावरीचा तो मोठा ब्रिज बघितला ना आपण, ते वाला राजामुंद्री. राजमहेंद्रवरम. चांगला रोड नाही लागला हा की टोलगेट असतोच समोर. हा. नाही ते का. ठीक आहे. सो आम्ही आता इथे पोचलो आहे. सो हे आपलं आहे बीच रिसॉर्ट बाय ओविया. सो चला हॉटेलमध्ये जाऊया. ओके. सो इथे आलं आहे का हे रिसेप्शन आहे. हा ठीक आहे. हा स्विमिंग एरिया त्यांचा. सो इथे 1 तास तुम्ही स्विमिंग करू शकता असं त्यांनी सांगितलं. सो ठीक आहे. चला रूममध्ये जाऊया आणि रूमचा रिव्ह्यू देतो तुम्हाला. ओ माय गॉड. त्यांना सांगायला पाहिजे होतं रूम फ्रेशनर मारू नका. सो चला झटपट झटपट झटपट. अरे काय ग पुरीनो. हां चला. ओ माय गॉड. आई शपथ. आत्तापर्यंतची आई शपथ. हे भगवंता, राष्ट्रीय आले पुण्यकर्म केले रे तू. एवढं सगळं भारी हॉटेल्समध्ये बुकिंग भेटायला जबरदस्त. हा 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 सुपर. सो हे इथे फ्रीज आहे, AC आहे, हा सोफा आहे, हा मोठा ज्यात बेड आहे आणि ही मोठे ज्यात TV आहे. होप सो अँड्रॉइड TV असावी. हे कबर्ड आहे. इकडे ओके. ओ माय गॉड. Oh my God, what a washroom. Super. एकदम नीट अँड क्लीन. हा हा हा. 7 स्टार हॉटेलमध्ये पण एवढं नसतं भारी. मी कधी गेलो नाही तिथं, पण सांगतो आमच्यासाठी 7 स्टार हॉटेलच आहे. सो ही आहे गॅलरी आणि ह्या गॅलरीमधून दिसतंय सध्या तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही. सकाळी मस्त व्ह्यू दाखवतो बीचचा तुम्हाला. ठीक आहे. इथून डायरेक्ट आपला सी व्ह्यू आहे. हा 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 हा. नंबर. हे बघा हा मेन हायवे. त्या मेन हायवेच्यात पुढे समुद्र मोठा जात लय मोठा. हे बघा इथून वरतून पण दिसते पूल. येस ओके. सो हा पूल आहे आणि इथं 1 तास रिस्ट्रिक्ट आहेत लोकांना, त्याच्या व्यतिरिक्त जास्त पोहता येत नाही. सो हा होता आपल्या हॉटेलचा आमच्या बुक केलेल्या रूमचा ओव्हरव्ह्यू. सो ठीक आहे. तुम्ही चेहरा बघून तर समजलं असाल किती ट्रॅव्हल करून हा अशी अवस्था झालेली. सो ठीक आहे. आता फ्रेश होतो, चहा घेतो
आणि अंकिता म्हटली पप्पा मला पोवायचं सो आम्ही आता जातो. अंकिताला नेतो स्विमिंग पूलला. थंडी असेल तर ती पोहतो म्हणते. चलो टिल देन बाय. हॅलो. ओके आम्ही ओविया ब्रिज फ्रंट रिसॉर्टला इथे राहायला आलो. सो इथं तर यांचं काय असं किचन नाही आहे, पण जर काय वाटलं खायचं तर ते स्विगीवरून ऑर्डर देतात. तर त्यांना आम्ही ऑर्डर दिली होती एक पनीर काजू मसाला, दाल तडका, राईस, प्लेन राईस आणि चपाती. सो ऑर्डर आलेली आहे. आम्ही आता चालू करतो. ठीक आहे, चलो बाय.